नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुरू झाली आहे। ज्या महिलांना या लाडकी बहिणीचे पुढील हप्ते मिळत राहावे यासाठी प्रत्येक महिलेला आपली ई-केवायसी करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे। ज्या महिला सध्या लाभार्थी आहेत त्यामधून जी महिला ई-केवायसी करणार नाही ती या लाडकी बहीण योजनेमधून अपात्र ठरवण्यात येईल, म्हणजेच त्या महिलांना पुढे पैसे मिळणार नाहीत। तर मित्रांनो, सध्या ई-केवायसी करतेवेळी अशा प्रकारे आपल्याला एरर येतो। तर हा एरर कसा सॉल्व करायचा ही प्रत्यक्ष माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब अवश्य करा। चला व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी इथे करा या नावावर क्लिक केल्यावर पुढे अशा प्रकारे ऑप्शन येतो। यामध्ये या ठिकाणी त्या महिलेचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। आधार कार्ड नंबर टाकल्यावर खाली इथे काही अंक विचारले जातील, तर ते अंक पुढे या ठिकाणी टाकायचे आहेत। अंक टाकल्यानंतर पुन्हा थोडं खाली आल्यावर मी सहमत आहे या बॉक्सवर टिक करून OTP पाठवा या टॅबवरती क्लिक करायचं आहे। आणि क्लिक केल्यावर मित्रांनो, ई-केवायसी करण्याचं ऑप्शन ओपन न होता अशा प्रकारे OTP एरर येतो। तर मित्रांनो, हा एरर का येतो हे लक्षात घ्या। काही तांत्रिक अडचणीमुळे अजून हे पोर्टल पूर्णपणे रेडी झालेलं नाही, अजून पोर्टलचं काम चालू आहे। अशातच सध्या बरेच लाभार्थी आपली ई-केवायसी करत आहेत, त्यामुळे हा एरर येतो। तेव्हा तुम्हाला पण अशा प्रकारे या ठिकाणी एरर दाखवत असेल तर 1-2 दिवस थांबा। पोर्टल व्यवस्थित झाल्यावर तुम्ही आपल्या मोबाईलमधून सुद्धा आपली केवायसी करू शकता। तर अशा प्रकारे मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या केवायसी संदर्भातील ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर असेच महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब अवश्य करा। धन्यवाद।